फॉर्म 121 काय आहे? मंडळी, फॉर्म 121 ही एक सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे स्वतः केलेली घोषणा आहे, ज्याद्वारे तुम्ही बँकेला किंवा इतर संस्थांना सांगता की माझं उत्पन्न, यावर्षीचं उत्पन्न एकूण करपात्र उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा म्हणजे टॅक्सेबल लिमिटपेक्षा कमी आहे. त्यामुळे कृपया माझ्या मिळणाऱ्या व्याजावर किंवा उत्पन्नावर TDS घेऊ नका. यामध्ये एक महत्त्वाचा बदल झाला आहे. यापूर्वी 60 वर्षांखालील लोकांसाठी 15G आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे 60पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांसाठी 15H असे दोन वेगवेगळे फॉर्म होते. पण 1 एप्रिल 2026 पासून आता या दोन्ही फॉर्मऐवजी फक्त एकच फॉर्म 121 तुम्हाला भरावा लागेल. पण फॉर्म 121 कुणाला भरता येतो? त्यासाठी काही अटी आहेत. सगळ्यात आधी तुम्ही भारताचे निवासी नागरिक किंवा HUF असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही भारतात राहत असणं आवश्यक आहे. तुमच्या बँकेतील ठेवींवर किंवा इतर कुठल्याही उत्पन्नावर TDS घेतला जाणार आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तुमचं त्या वर्षातील म्हणजे ज्या वर्षासाठी तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या वर्षासाठी तुमचं अंदाजे उत्पन्न हे टॅक्सच्या मर्यादेपेक्षा कमी असलं पाहिजे. आणि तुमच्याकडे पॅन कार्ड असावं. पॅन कार्ड नसेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही आणि 20% TDS तुमच्या उत्पन्नावर घेतला जाऊ शकतो. पण हा फॉर्म 121 मिळेल कुठे? त्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स इंडियाच्या वेबसाईटवर म्हणजे www.incometaxindia.gov.in वर जावं लागेल. ही लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट्समध्ये सुद्धा दिलेली आहे. वेबसाईट ओपन झाल्यावर निळ्या बारमधील टॅक्स लॉज अँड रूल्स या पर्यायावरती क्लिक करावं लागेल. त्यानंतर फॉर्म्स डाउनलोड्सवर क्लिक करावं लागेल. मग इन्कम टॅक्स फॉर्म्स 2026 वरती क्लिक करावं लागेल. मग एक पेज ओपन होईल. त्या पेजवर सर्च फॉर्ममध्ये फॉर्म 121 असं लिहून सर्च करावं लागेल. मग इथं फॉर्म 121 दिसेल, त्यावर क्लिक केलं की आपला फॉर्म 121 ओपन होईल. तो फॉर्म डाउनलोड करून मग प्रिंटआउट काढावी लागेल आणि मग तो भरावा लागेल. तर आता बघूया फॉर्म 121 भरायचा कसा. तुम्हाला फॉर्म 121 आत्ता स्क्रीनवर दिसतो आहे. या फॉर्ममध्ये दोन भाग आहेत, पार्ट A आणि पार्ट B. यातलं फक्त तुम्हाला पार्ट A भरायचा आहे. पार्ट B हा बँकेकडून किंवा तुम्हाला ज्यांच्याकडून पेमेंट किंवा पैसे मिळणार आहेत आणि जे तुमचा TDS कापणार आहेत त्यांच्याकडून तो पार्ट B भरणं अपेक्षित आहे. हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला बँकेच्या पासबुकचा उपयोग करता येईल. त्यामुळे हा फॉर्म भरताना बँकेचं पासबुक जवळ ठेवा किंवा तुम्ही ज्या उत्पन्नासाठी हा फॉर्म भरत आहात त्या उत्पन्नाशी संबंधित सगळा तपशील तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. आत्ता आपण बँकेच्या व्याजावर कापल्या जाणाऱ्या TDS संबंधी हा फॉर्म भरत आहोत. फॉर्ममध्ये सगळ्यात आधी तुमचं नाव लिहा, जे बँकेच्या पासबुकवर असेल ते जसंचं तसं लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर बँकेच्या पासबुकवर लिहिलेला पत्तासुद्धा तुम्ही जसाच्या तसा लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर तुमचा पॅन क्रमांक लिहा. पुढच्या रकान्यात तुमचं स्टेटस म्हणजे तुमचं खातं कुठल्या प्रकारचं आहे ते लिहा. इथं तुम्ही एकतर इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक किंवा HUF हिंदू अनडिवायडेड फॅमिली यापैकी एकच लिहू शकता. थोडक्यात तुमचं खातं तुमच्या स्वतःच्या नावावर असेल किंवा HUF म्हणून असेल तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्या पुढील रकान्यात तुमचं रेसिडेन्शियल स्टेटस लिहा, जे फक्त रेसिडेंट असंच लिहावं लागेल. त्यानंतर तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात का तुमचं वय 60पेक्षा कमी आहे ते लिहावं लागेल. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर येसवरती टिक करा, नसाल तर नोवरती टिक करा. त्यानंतर तुमचा ईमेल लिहावा लागेल. हा सुद्धा तुम्हाला कदाचित पासबुकवर प्रिंट केलेला असेल तिथं मिळू शकेल. अन्यथा तुमचा योग्य ईमेल तुम्हाला लिहावा लागेल, तो तुम्ही नियमितपणे चेक करता. त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक लिहा. इथं कंट्री कोड म्हणून +91 किंवा नुसतं 91 लिहावं लागेल आणि मग तुमचा मोबाईल क्रमांक लिहा. हा मोबाईल क्रमांक ॲक्टिव्ह असला पाहिजे. त्यापुढील रकान्यात तुम्ही कुठल्या वर्षासाठी हा फॉर्म भरत आहात, फॉर्म 121 भरत आहात ते वर्ष लिहावं लागेल. उदाहरणार्थ तुम्ही आत्ता चालू वर्षासाठी भरणार असाल तर 2026-27 असं लिहिणं अपेक्षित आहे. आता आपण फॉर्ममधील सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, जिथं तुम्हाला तुमच्या उत्पन्नाची अचूक माहिती द्यायची आहे. इथं पहिल्या रकान्यात तुम्हाला नेचर ऑफ इन्कम लिहावं लागेल. त्यासाठी तुम्ही या फॉर्मच्या सगळ्यात शेवटच्या पानावर जा. इथं तुम्हाला नोट्स या हेडिंगखाली 5व्या पॉईंटमध्ये उत्पन्नाचे प्रकार दिलेले आहेत. तुमचं उत्पन्न जर बँकेच्या किंवा पोस्टाच्या ठेवींमधून मिळत असेल तर तुम्ही त्यातला मधील इंटरेस्ट अदर दॅन इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज किंवा इंटरेस्ट बाय अ पोस्ट ऑफिस फॉर डिपॉझिट असं लिहू शकता. त्यानंतर तुम्हाला एस्टिमेटेड इन्कम फॉर विच डिक्लेरेशन इज मेड म्हणजे तुम्ही ज्या उत्पन्नासाठी हा फॉर्म भरत आहात ते उत्पन्न लिहायचं आहे. म्हणजे जर तुम्ही बँकेच्या व्याजावर TDS कपात टाळण्यासाठी हा फॉर्म भरत असाल तर ते व्याजाचं उत्पन्न लिहायचं आहे. हे उत्पन्न तुम्ही बँकेच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा विचारून लिहू शकता. उदाहरणार्थ 1,50,000 रुपये.
त्यानंतर तुम्ही असे फॉर्म 121 किती ठिकाणी म्हणजे किती वेगवेगळ्या बँकांमध्ये भरले आहेत त्याचा क्रमांक लिहायचा आहे. म्हणजे तुम्ही एकापेक्षा जास्त बँकांमध्ये फॉर्म 121 भरला असेल तर तो क्रमांक लिहा. उदाहरणार्थ तुम्ही हा फॉर्म भरण्याआधी 2 बँकांमध्ये फॉर्म 121 भरला असेल तर तिथं 2 असं लिहा. त्यानंतर ॲग्रिगेट अमाऊंट ऑफ इन्कम वेअर फॉर्म 121 वर फाईल्ड, म्हणजे तुम्ही किती वेगवेगळ्या रकमांसाठी याआधी फॉर्म 121 भरले आहेत त्या सगळ्यांची बेरीज इथं लिहायची आहे. उदाहरणार्थ तुम्ही HDFC बँकेमध्ये 70,000 रुपये एवढ्या व्याजासाठी फॉर्म 121 भरला आहे, ॲक्सिस बँकेमध्ये 60,000 एवढ्या व्याजाच्या रकमेसाठी फॉर्म 121 भरला आहे आणि SBIमध्ये 80,000 एवढ्या व्याजाच्या रकमेसाठी फॉर्म 121 भरला असेल, म्हणजे समजा एकूण 2,10,000 एवढी रक्कम इथं तुम्हाला लिहावी लागेल, कारण एकूण मिळून या तिन्हीची बेरीज 2,10,000 रुपये होते. 12 नंबरच्या रकान्यात तुम्हाला यापूर्वी ज्या रकमेसाठी फॉर्म 121 भरला आहे ती रक्कम अधिक आत्ता ज्या रकमेसाठी फॉर्म भरत आहात ती रक्कम लिहायची आहे. थोडक्यात 10वा रकाना आणि 11B या रकान्यांची दोन्हीची बेरीज, त्या रकमांची बेरीज इथं तुम्हाला लिहायची आहे. 13व्या रकान्यात तुम्हाला एकूण वार्षिक उत्पन्न किती होईल ते लिहायचं आहे. या उत्पन्नामध्ये याआधी 12व्या रकान्यात लिहिलेल्या उत्पन्नाचा समावेशसुद्धा करावा लागेल, म्हणजे 12व्या रकान्यात लिहिलेल्या उत्पन्नाबरोबरच तुमचं अजून किती उत्पन्न आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. उदाहरणार्थ तुमचं पगार किंवा पेन्शनचं उत्पन्न, व्यावसायिक उत्पन्न, घर भाड्यातून मिळणारं उत्पन्न, शेअर्स वगैरेचं उत्पन्न आणि अशीच इतर जी काही उत्पन्न असतील या सगळ्यांच्या बेरजेचा आकडा तुम्हाला इथं लिहावा लागतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, हे एकूण उत्पन्न तुम्ही ज्या वर्षासाठी फॉर्म भरत आहात त्या वर्षाचं असणं अपेक्षित आहे. नंबर 2, जर तुमचं एकूण उत्पन्न प्राप्तिकराच्या टॅक्स स्लॅबमधील टॅक्स न लागणाऱ्या किमान उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर हा फॉर्म भरू नका. म्हणजे थोडक्यात तुमचं उत्पन्न टॅक्सेबल होत असेल तर हा फॉर्म भरू नका, अन्यथा तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो. 14व्या रकान्यात मागील 2 वर्षांसाठी दाखल केलेल्या ITRचा म्हणजे आयकर विवरणपत्राचा तपशील लिहायचा आहे. उदाहरणार्थ इथं टॅक्स म्हणून समजा 2023-24 लिहा, त्या ITRचा ॲक्नॉलेजमेंट नंबर म्हणजे त्याचा एक नंबर असतो तो लिहायला लागतो आणि ITR ज्या उत्पन्नाच्या रकमेसाठी भरला ती रक्कम, उदाहरणार्थ 2 लाख रुपये. तसंच दुसऱ्या कॉलममध्ये सुद्धा हेच लिहायला लागेल. टॅक्स इयर म्हणून समजा 24-25 ॲक्नॉलेजमेंट नंबर आणि ITRच्या वेळी जी काही रक्कम असेल ती म्हणजे उत्पन्नाची रक्कम समजा 2,50,000 रुपये असं तुम्हाला लिहावं लागेल. त्यानंतर खाली डिक्लेरेशनमध्ये आधी हा फॉर्म भरणाऱ्या व्यक्तीचं नाव, त्याचा पॅन नंबर आणि त्यानंतर तुम्हाला टॅक्स इयरसाठी ज्या टॅक्स इयरसाठी तुम्ही फॉर्म भरत आहात ते टॅक्स इयर म्हणजे ते वर्ष लिहायचं आहे. उदाहरणार्थ 2026-27. मंडळी आता बघूया हे डिक्लेरेशन कशासाठी असतं, तर तुम्हाला याद्वारे हे घोषित करायचं असतं की तुमचं एकूण उत्पन्न प्राप्तिकराच्या टॅक्स स्लॅबमधील टॅक्स न लागणाऱ्या किमान उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी आहे आणि तुम्ही याआधी जितके फॉर्म 121 भरले होते त्या प्रत्येक फॉर्ममध्ये लिहिलेलं उत्पन्न संबंधित उत्पन्नासाठी दिलेल्या TDSच्या मर्यादेपेक्षा कमी असावं किंवा आहे. तसं नसल्यास तुम्हाला दंड अथवा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे उत्पन्न जास्त असेल किंवा फक्त TDS वाचवण्यासाठी फॉर्म 121 भरू नका, अन्यथा तुमच्यावर कारवाई किंवा दंड होऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला तुमचं राहण्याचं ठिकाण, फॉर्म भरल्याची तारीख आणि तुमची सही जी तुम्ही खातं सुरू करताना बँकेत दिली होती ती लिहावी लागेल आणि तुमचं नावही इथं लिहावं लागेल. यामध्ये जो पार्ट B आहे तो तुम्ही भरायचा नाही. फॉर्मचा तो भाग तुम्ही जिथं फॉर्म भरून द्याल त्यांनी भरायचा आहे. आता बघूया फॉर्म 121 बरोबर कागदपत्र काय काय द्यावी लागतात. नंबर 1, पॅन कार्डची झेरॉक्स म्हणजे जो फॉर्म भरेल त्याच्या पॅन कार्डची झेरॉक्स, तुमच्या वयाचा पुरावा सिद्ध करणारं एखादं कागदपत्र, उत्पन्नाचा तपशील ज्यावर TDS घेतला जाऊ नये म्हणून तुम्ही फॉर्म 121 भरत आहात ते उत्पन्न आणि तुमच्या बँक खात्याचा तपशील म्हणजे बँकेच्या खात्याची माहिती. या बाबतीत जर तुम्ही बँकेत फॉर्म 121 भरत असाल तर ही सगळी माहिती बँकेकडे आधीच असते. मात्र जर तुमचं असं एखादं उत्पन्न असेल, उदाहरणार्थ लॉटरीमधून मिळणारं उत्पन्न, जिथं तुमची माहिती आधी दिलेली नसते तिथं ही माहिती आणि कागदपत्र तुम्हाला द्यावी लागतात. मात्र ही कागदपत्र देताना आधी संबंधित संस्था किंवा व्यक्तीची संपूर्णपणे खात्री करून मगच कागदपत्र द्या, अन्यथा तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते. फॉर्म 121 ऑनलाईन किंवा ऑफलाईन भरता येईल. हा फॉर्म तुम्ही दोन्ही प्रकारे भरू शकता. नंबर 1, ऑफलाईन बँकेत जाऊन फॉर्म 121 मागा आणि भरून जमा करा किंवा आत्ता आपण सांगितलेल्या पद्धतीने फॉर्म डाउनलोड करा, भरा आणि तो जमा करा.
त्यानंतर नंबर 2, ऑनलाईन नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग ॲपद्वारे TDS किंवा टॅक्स सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही डिजिटल पद्धतीने हा फॉर्म सबमिट करू शकता. ही सगळ्यात सोपी आणि जलद प्रक्रिया आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त संबंधित बँकेचा किंवा संस्थेचं ॲप्लिकेशन किंवा वेबसाईट वापरणं अतिशय आवश्यक आहे. कुठल्याही वेबसाईट किंवा ॲप्लिकेशनमध्ये जाऊन असले काही प्रकार करू नका, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. आता बघूया काही महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1, हा फॉर्म वेळेत भरा. मंडळी, फॉर्म 121 आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे एप्रिल महिन्यातच भरणं फायद्याचं असतं. कारण जर बँकेने एकदा TDS कापला तर तो बँक परत करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला ITR फाईल करावा लागेल. नंबर 2, प्रत्येक बँकेसाठी स्वतंत्र फॉर्म भरा. जर तुमच्या वेगवेगळ्या बँकांमध्ये FD असतील तर तुम्हाला प्रत्येक बँकेत स्वतंत्र फॉर्म 121 द्यावा लागेल. नंबर 3, जर तुमचं उत्पन्न करपात्र होत असेल किंवा तुम्हाला मिळणारं व्याज किंवा उत्पन्न TDSच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर कृपया हा फॉर्म 121 भरू नका, अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई किंवा दंडात्मक कारवाई होऊ शकते. तर मंडळी, आज इथंच थांबूया. आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.